नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या 2 वर्षात पूर्ण केल्या आहेत। पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिकद्वारा गुडघ्यांची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्रामधला पहिला हॉस्पिटल झाला आहे। 550 ते 550 लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे। रोबोट सर्जरीमध्ये लोकांचा फायदा असा होतो की स्नायू न कापता आणि लिगामेंट न कापता गुडघ्याचं ऑपरेशन करता येते। शस्त्रक्रिया करताना रोजा रोबोट 0.5 मिलीमीटर आणि 0.5 डिग्री परफेक्शननी ऑपरेशन करू शकतो, ज्याचा फायदा रुग्णाला होतो, ज्यामुळे रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो। रुग्णाचा पाय खूप जास्त वाकतो। हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावे लागतात। रुग्ण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातो, तेव्हा तो चालत घरी जातो आणि घरीसुद्धा 15-20 दिवसांनी लवकरच नॉर्मल लाईफमध्ये येऊन जातो। याला इंजेक्शन कमी लागतात, गोळ्या कमी लागतात, हॉस्पिटलमध्ये कमी दिवस द्यावा लागतो। या रोबोट सर्जरीत वयाची समस्या नाही। शस्त्रक्रिया 35 वर्षाच्या माणसांमध्ये पण करू शकतो आणि पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट शस्त्रक्रिया 93 वर्षाच्या रुग्णामध्ये सुद्धा केली आहे। नमस्कार। 2 वर्षाआधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची, रायगडची रोबोटिक नी रिप्लेसमेंटची। तो पहिला मशीन होता, पहिला सर्जरी होता रायगडचा। आज 2 वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न आहोत हे सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल 500 सर्जरी संपवली आहे, जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिक वर महाराष्ट्रामध्ये 500 सर्जरीचा एक हॉस्पिटलनी संपवली आहे। आणि या 500 लोक जे 500-500 लोक झाले ऑपरेशनवर, ते वयशील पण आहे, तरुण पण आहे। 35 वर्षापासून 93 वर्षाच्या माणसांनी या ऑपरेशनचा लाभ घेतलाय। या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलंय। 120 किलो, 130 किलो, 140 किलो, तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आला या सर्जरी करताना। हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून पण आले, मंडणगड, वाशिम, पेन, थला, मानगावहून। हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक अख्खा इंडियामधून आले, यूपी मधून, बिहार मधून, सोलापूर, कर्नाटक, सांगली, सांगोला, विटा, दुबई, बांगलादेश। आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला चालावं। ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो। दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो। या 2 दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं, पाय कसं वागतो, पाय सरळ कसं होतो, जिनं कसं उतरायचं, जिनं कसं चढायचं। या सर्जरी नंतर माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो, काम करू शकतो, स्वयंपाक करू शकतो, जिनावरती खाली करू शकतो। लोक ट्रॅक्टर चालवतात, बाईक चालवतात, काही लोक तर कारनीच येतात फॉलोअप करायला, स्वतः कार चालवून। तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर। सरकारी योजनामध्ये हा ऑपरेशन सरकारी योजनामध्ये आहे, जे आपण जे मध्ये सायन मध्ये लोक खूप फायदा घेतात। मी स्वतः गेलोय 1-2दा तिकडे शिकवायला, तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला। पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहित नाहीये त्यांना कुठेतरी भीती असते, त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो, सबवास्टस रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे। त्या ऑपरेशन मध्ये आपण स्नायू कापत नाही, नस कापत नाही, वाटी बदलत नाही, नुसता आज जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो। त्याचा फायदा असा होतो की माणूस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो, पाय वागतो, खूप लोक मांडी घालून बसतात, शेतामध्ये काम करू शकताय, सगळं करू शकताय। तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त कामयाब होतो। माझे लोक जे खूप लांबून येतात, जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाहीये तिकडे पोहोचायला, तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे आधी का नाही करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं। आपण मागच्या 4, 5, 8, 10 वर्ष भीतीमुळे, नाही माहितीमुळे आपण जीज लागलेला गुडघ्यावर चालत होतो, दुखणं सहन करत होतो, पेन किलर घेत होतो, सगळे पद्धतीचे प्रयत्न करत होतो, तेल लावत होतो, पण काही काम नाही केलं। आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते। सर, एक हिंदीत फक्त